जर केलं तरचा विषय चालला. आपले जे अभ्यासक आहेत ना, बघा बरं का, राज्यभरातले मोडी लिपी, फारसी आणि उर्दूचे आपले जे अभ्यासक आहेत ना, ते सुद्धा शिंदे समोर दोन नोंदी शोधायच्या. नवीन पायंडा पाळायचा आपण. ते कसं काय सापडत नाही म्हणते तर आपले लोक सापडले. उदाहरणार्थ धाराशिवचं जर एक उदाहरण घेतलं, फक्त एक, तिथले 4-5 जण मोडी लिपी अभ्यासक आहेत, ते हजार नोंदी सापडले. किती? हजार नोंदी सापडले. इकडून बसता येते तुम्हाला, इकडून याला हुसेन सोयाबनी या. आपल्याकडे जे मोडी लिपी अभ्यास आहे शब्द मात्र पक्का ध्यानात राहू द्या. आपले मोडी लिपी अभ्यासक सुद्धा शिंदे समितीसोबत आपण कामाला लावला. त्यांना काय घ्यायला सुद्धा लावलं. पण हे खूप आता गरजेचं हे समजून घ्या. तुम्हाला 3 विषय अशा सांगितले मी क्लिअर केले तुमच्या पुढे. राहिला केशनचा विषय. स्वतःहून ज्यावेळेस आता ते काम करायला चालू करते, केशस मागे घ्यायचे म्हणते, त्यावेळेस आपण स्वतःहून काही पोरं तिथं नाही येत तरी त्यांच्यावर केशस झाले, त्यांनी पुढे येऊन पुरावे देऊन आपण आपल्या नाव काढणार नाही घेतलं तुम्ही अंतरवली ये. आणि दुसरं परत की जे मोडी लिपी अभ्यासक फारसीचे, त्यांनी सुद्धा काम सुरू करा. लय झालं तर एक दिवस जेवढे राज्यातले अभ्यासक आहेत, कुणीतरी आपल्याला कुणीतरी एकदम काम करा. राज्यातले जेवढे अभ्यासक आहेत तेवढे अंतरावलीला बोलवा. आपण कशा पद्धतीने शिंदे समितीकडून काम करून घ्यायचं, कशा नोंदी एक एक कशा आपण बाहेर काढायच्या. जसं की एक उदाहरण म्हणून देतो, गेवराई तालुका हा निरंतर दाखवला जागेवर आहे ना सगळे. गेवराई तालुका प्युअर लिहून दिलं होतं, सरकारचे तसे आदेश होते, जर डायरेक्ट नोंदी नाही म्हणून सांगा, आणि जर कोणी लेखी मागितलं तर त्यांना लेखी द्या. अधिकाऱ्यांनी, जातीवादी अधिकाऱ्यांनी नुसतं लिहून द्यायला सुरुवात केली, आमच्याकडे रेकॉर्ड नाही. पण ज्यावेळेस त्यांना पंचनामे मागितले त्यावेळेस ते अधिकारी अडचणीत आले. आज जवळपास 113 पेक्षा जास्त गाव एकट्या गेवराई तालुक्यात कुंभी म्हणून निघाले. आपण स्वतः राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्याच्यावर ध्यान ठेवा. या 4 विषयात गॅजेट सही असं त्यांचे फेऱ्या चालू 3 दिवसापासून. हा करतो काय चाललं माहित नाही मला आणखी, ते आता होईनच गुगल. गॅजेटही लागू करतो असंही सांगितलंय, शिंदे समिती लगेच सुरू करतो तेही सांगितलंय, केशस मागं घेतो तेही सांगितलं, वंशावळ समिती गठीत करतो तेही सांगितलं, मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेले लेकराचे पैसे हे तर कोणीच रोखू शकत नाही. भारतातला नोकरी त्यांची कोणी रोखू शकत नाही. दिल्यात आतापर्यंत थोड्या पोरांच्या राहिल्या तेही देतो म्हणते. काल 2-3 दिवसाची चर्चा आणि कक्ष स्थापन करतो असं त्यांचं म्हणणं. आता राहिलं मूलभूत नव्हतं सगळ्या सोसायटीची अंमलबजावणी. मूलभूत नसते. आता हे 3-4 कामं ते करायला वाटतंय म्हणतो मला आणखी माहित नाही काय ते 3-4 दिवस झाले पळापळी चालू आहे. पण आता मेन दुखणार आहे सगळ्या सोयीची अंमलबजावणी. 83 क्रमांकाला कुंभी आणि मराठा एकाचे 2004चा अध्यादेश दुरुस्त करून त्याच्या जरा सुलभ आणायचे, अटी कमी करायचं एवढंच काम आहे. कारण तो कायदा पारित झालेला आहे सुशीलकुमार शिंदे साहेब सरकारच्या काळात. कुठलाही कायदा पारित करताना आधार असल्याशिवाय कायदा पारित करता येत नाही, आणि आधार असल्याशिवाय 2000चा कायदा झालेला नाही. कारण ते पण मुख्यमंत्रीच होते, ते पण संविधानाच्या घटनेच्या पदावरच बसलेले होते. कुठलाही कायदा पारित करताना त्याला आधार असल्याशिवाय करता येत नाही. 2004चा कायदा दुरुस्त करा असं आमचं म्हणणं आहे. आणि तिसरं म्हणणं याला जोडून असं आहे की कुंभी आणि मराठा एकाचे 83 क्रमांकाला आहे. आम्हाला त्या मंडल कमिशननं आरक्षणाच्या बाहेर काढलेले आहे. सरसकट मराठा या राज्यातला कुंभी, कारण म्हणजे शेतकरी, प्रत्येक कुंभी म्हणजे शेतकरी. कुंभी शब्दाची काय लाज असायची गरज नाही, कारण शेती हा श्रीमंतापासून गरीबापर्यंत सगळेजण शेती विकत घेते. शेती प्रमाणपत्र घ्यायला लाज असायची गरज नाही, कारण आपला एक भाऊ लढायला जायचा आणि एक शेती कसायचा, म्हणून हे देश चालायचा. ते लोक पोटाला पोटभर खायचे. म्हणून कुंभी हा अडाणी शब्द आहे, ते घ्यायला काही लाज नाही. म्हणून सरसकट कुंभी प्रमाणपत्र द्या एवढीच कुठे राहिली. मला वाटतं हे 4-5 मागण्या त्या आजच्या आज तयार आहेत बहुतेक करायला.
आता जी सगळ्या सोयरीची अंमलबजावणी याचे काही हरकती आलेल्या आहेत, त्या हरकती राहिल्या असं काहीतरी म्हणणं आहे त्यांचं, म्हणजे त्या पडताळणी करायचं राहिलं काय महिना, एक महिना 2 महिने लागतात पडताळणी. बघू ठीक आहे, त्यांचा आधी ऐकून घेऊन मग आपण पुढचं सांगू कशात वेळ लागतो कशात नाही. पण काम होणार तर राज्यासाठी गॅजेट लागणार तर तिन्ही राज्याचे अर्धवट आपण करत नाही. आता ते आले तर आणि सगळं आधी आता त्यांचं ऐकू मग आपलं ठरवू. मुंबईचं तर होणार ते फायनल, त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही. पण ते आताच नाही होणार, थोडा ते चर्चा होऊन द्यायच्या काय काय मिळतंय काय काय नाही आणि पुढचं